तर जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। मीटरच्या कमतरतेचे कारण देत डांबरी उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या 10 गावांचा वीज पुरवठा अचानक खंडित करण्यात आला आहे। विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। अचानक वीज गेल्यामुळे नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली असून महावितरणच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। ग्रामस्थांनी तातडीने वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली असून भविष्यात अशा प्रकारे पूर्वसूचना न देता वीज खंडित करू नये अशी मागणी करण्यात आली आहे। मी सुरेश जाधव, सरपंच विरेगाव। काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून डांबरी सबस्टेशनवरले जेवढे गाव आहे जवळपास बरेच गाव काल रात्री 7 वाजल्यापासून अंधारामध्ये होते। त्यात विरेगाव असेल, हस्तेपिंपळगाव असेल, हिवरडी असेल, धानोर असेल, आनंदनगर असेल, निपाणी पोखरी, सिंगाडी पोखरी असेल, अशी बरीच गावं कालपासून अंधारात आहे। आम्ही कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांना संपर्क केला, त्यावेळेस त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं आहे की जोपर्यंत गावामध्ये मीटरची संख्या वाढत नाही तोपर्यंत वीज पुरवठा चालू करणार नाही। परंतु प्रशासनानं आम्हाला कोणत्याही प्रकारची सूचना न देता वीज पुरवठा खंडित केलेला आहे। आतापर्यंत गावामध्ये गावठाण फिडरचं कोणत्याही प्रकारचं काम पूर्ण झालेलं नाही आणि जवळपास एक अर्ध गाव जर सोडलं तर बाकी पूर्ण गावं त्या ठिकाणी अंधारात होते। गावठाण फिडरला कोणत्याही प्रकारचे सिंगल फेजचे डिपेंड नाही आणि त्यामुळे गाव पूर्णपणे अंधारात होतं। सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, डेंग्यू, मलेरिया आणि तापाचे पेशंटची संख्या वाढत आहे। म्हणून प्रशासनाला विनंती आहे की नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर वीज पुरवठा तुम्हाला सुरळीत करावा लागेल। जर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही 1-2 दिवसांमध्ये मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारू। म्हणून प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर रात्रीचा वीज पुरवठा सुरू करावा। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, जालना।